नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं अहिल्यानगर येथे उत्साहात स्वागत। विद्यार्थी, व्यापारी, पर्यटकांना जलद व सुखद प्रवासाची सुविधा। विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे। नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं आगमन अहिल्यानगर स्थानकावर काल रात्री झालं। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि खासदार निलेश लंके यांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा दाखवून स्वागत करण्यात आलं। या सेवेमुळे विद्यार्थी, व्यापारी व पर्यटकांना जलद व सुखद प्रवासाची सुविधा मिळणार असून वेळ व खर्च वाचणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बेंगळुरू, बेळगावी, अमृतसर, श्री माता वैष्णोदेवी कटारा, गाडी क्रमांक 01001 नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस या 3 गाड्यांचा ध्वज फडकावून शुभारंभ करण्यात आला। नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं अहिल्यानगर येथे आगमन झाल्यानंतर झालेल्या स्वागत समारंभास खासदार निलेश लंके, रेल्वेचे अतिरिक्त विभागीय प्रबंधक पद्मसिंह जाधव, वरिष्ठ विभागीय अभियंता विकास कुमार, माजी महापौर अभिषेक कळमकर, अभय आगरकर, योगीराज गाडे आदी मान्यवर उपस्थित होते। सभापती प्राध्यापक राम शिंदे म्हणाले की परदेशातील रेल्वेच्या तुलनेत वंदे भारत सेवा सर्व बाबतीत उत्कृष्ट आहे। ही सेवा देशभर लोकप्रिय झाली आहे। नागपूर पुणे ही सर्वाधिक अंतराची वंदे भारत रेल्वे आहे। विद्यार्थी, व्यापारी व पर्यटकांसाठी ही सोयीची ठरणार आहे। पुण्याकडे जाताना रांजणगाव व सुपा परिसरापासून वाहतूक कोंडी सुरू होते, त्यामुळे वेळ व पैसा वाचेल आणि प्रवास अधिक सुखद व जलद होईल। संभाजीनगर अहिल्यानगर पुणे महामार्ग सुधारण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे। तसेच पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या विनाकारण दौंड मार्गे जाण्याऐवजी थेट पुण्यात याव्यात, यासाठी अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणे असा नवीन रेल्वे मार्ग व्हावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं प्राध्यापक शिंदे यांनी सांगितलं। या प्रसंगी खासदार निलेश लंके यांनीही मनोगत व्यक्त केलं। पद्मसिंह जाधव यांनी वंदे भारत रेल्वेच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती दिली। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर। देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी के द्वारा और हमारे रेल मंत्री अश्विनी वैष्णव के सहयोग से आज ये नागपुर से पुणे जाने वाली जो ट्रेन है वो आज शुरू की है और वो ट्रेन में पहली बार अहिल्यानगर में स्टॉप हुआ है। बहुत सारे अहिल्यानगर के प्रवासी या नागरिक बहुत खुश है। बहुत उसका कम टाइम में जाने वाली ये ट्रेन है। निश्चित तौर पे हमारे लाडले महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी ने भी उनका स्वागत किया है। लेकिन वंदे भारत ट्रेन सभी के लिए अच्छा रहेगी, हाई स्पीड रहेगी, बहुत फैसिलिटीज़ मिलेंगी। ये सब सारा अच्छा करने के लिए जो इंटरनेशनल क्राइटेरिया है वो भी मैच करेगी। ये पहली बार वंदे भारत ट्रेन में बहुत लंबा उनका दौर है। 12 घंटों में वो जाने वाली है। इसका मतलब है कि हमारे मुख्यमंत्री और प्रधानमंत्री ने ये वंदे भारत का ट्रेन शुरू करके अहिल्यानगर का बहुत अच्छा काम किया है। आगे जाके संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे से ट्रेन शुरू हो जाए, ऐसे भी हमारी मांग रहेगी। हमारे मुख्यमंत्री उसका प्रस्ताव रेल मंत्री के पास रखेंगे और आने वाले दिनों में मंजूर होगा। पुण्याच्या मीटिंग मध्ये सुद्धा मी प्रश्न उपस्थित केला। माझं पत्र पण आहे, मी रेल्वे मंत्र्याला पत्र पण दिलेलं आहे। शेवट मी केंद्रात खासदार काम करत असताना मी त्या ठिकाणी माझी मागणी केली आणि ते रेल्वे मंत्र्यांनी मागणी मंजूर केली। आज रेल्वे या ठिकाणी वंदे भारत ट्रेन जाते, अतिशय आनंद वाटतो, समाधान वाटतं। मी नगर, अहिल्यानगर ते पुणे इंटरसिटीची मागणी केली। मधल्या काळात संभाजीनगर तर देवगड, शनी शिंगणापूर, अहिल्यानगर, सुपा गणपतीराम नगर, पुणे या सुद्धा रेल्वेची मागणी केली। औद्योगिकरण आणि तीर्थक्षेत्र दोन्हीची मागणी केलेली आहे। आज या ठिकाणी स्त्रियांपेक्षा माझं पत्र रेल्वे मंत्र्याला दिलेलं मी मीटिंग मध्ये प्रश्न उपस्थित केलेला सुद्धा या ठिकाणी लाईव्ह आलेलो। प्रथम माननीय नरेंद्रजी मोदी सरांचे आभार व्यक्त करतो की ज्यांनी नगरची फार वर्षापासून जी प्रतीक्षा होती की वंदे भारत नगरपासून चालू होण्याकरता, त्याच्याकरता खूप खूप धन्यवाद। ह्याच्यात सगळ्यात मेन जे आहे अश्विन वैष्णव सर, रेल मंत्री आणि माननीय श्री मीना सर यांचे बी मनापासून आभार व्यक्त करतो की यांनी नगरकरता जी सोय वंदे भारतची केली आहे आणि मीना सरांनी आणि अश्विन वैष्णव सरांनी बी
लवकरात लवकर ग्वाही दिली आहे की नगर पुणे इंटरसिटी आम्ही लवकरात लवकर प्रस्ताव मान्य करून लवकरात लवकर चालू करू. आज शिंदे सरांसंग बी बोलणं झालं या संदर्भात. ह्यांनी बी सांगितलं जो बी पाठपुरावा लागेल तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू. माननीय राधाकृष्णजी विखे पाटील सरांनी बी कॉर्डिनेशन करून प्रत्येक वेळेस वेळोवेळी ज्या बी टायमाला मुंबई सेंट्रलच्या मीटिंग होत असतात त्या टायमाला त्यांची उपस्थिती असते. व त्यांच्या पाठपुराव्यानंतर आम्ही बी प्रयत्न करून हे लवकरात लवकर नगर पुणे करता लोकल गाडी चालू करण्याचा प्रयत्न करू. आज आत्ता इथून नगरवरून वंदे भारत पुण्यासाठी गेलेली आहे. नागपूर ते पुणे वंदे भारत आज सुरू झाली. खरं तर नगरसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण नगरहून जे चाकरमाने पुण्याला जाणार आहेत किंवा पुण्यावरून जे नगरला येणारे लोक आहेत त्यांची ह्या गाडीमुळे खूप मोठी सोय होणार आहे. तर खूप दिवसाची प्रतीक्षा होती की पुण्यासाठी काहीतरी एक शटल सेवा म्हणा किंवा इंटरसिटी म्हणा नगरवरून सुरू व्हावी. ती आज इथे झालेली आहे आणि नगरकरांना त्याचा खूप आनंद आहे. इथे जेवढे पण लोक आले होते सर्व नगरकर खूप आनंदी होते या गाडीला बघून आणि त्यांचा उत्साह आणि जल्लोष आम्हाला इथं पदोपदी जाणवत होता. ओके.